मुंबईच्या विलेपार्ले येथील इंदिरानगर 2 मध्ये काही घरं जी आहेत ती नाल्यात कोसळलेली आहेत। आपण बघतोय माझ्या मागे या इंदिरानगर 2 च्या बाजूला हा जो नाला आहे यामध्ये 8 ते 10 घरं जी आहेत ती खाली कोसळलेली आहेत। खरं तर इथल्या स्थानिकांचा जो आरोप आहे या ठिकाणावरून जे मेट्रोचं काम सुरू आहे त्या मेट्रोच्या कामच्या पायलिंगमुळे इथल्या घरांना जे आहे ते तडे गेलेले होते। साधारणतः यामध्ये 30 ते 40 घरं जी आहेत ती बाधित झालेली आहेत। मात्र 9:30 वाजताच्या दरम्यान यातील 7 ते 8 घरं जी आहेत ती कोसळली आणि थेट नाल्यामध्ये कोसळली। मात्र सुदैवाने अगदी पहाटेपासून लोकांना या संदर्भात संशय आलेला होता, घरं खचत चाललेली होती, त्यामुळे इथल्या लोकांनी ही संपूर्ण घरं खाली केलेली होती आणि बाजूला असलेल्या जैन देरासरमध्ये जे आहे त्या लोकांना शिफ्ट करण्यात आलेला आहे। मात्र सध्याची स्थिती आपण बघितली तर ही संपूर्ण 7 ते 8 घरं जी आहेत ती कोसळलेली आहेत आणि सुदैवाने लोकांनी अगोदर जे आहे ते या ठिकाणून शिफ्ट झाल्यामुळे कोणतीही जीवितहानी समोर आलेली नाही। सुदैवाने मोठी दुर्घटना जी आहे ती टळलेली आहे। मात्र ही घरं कोसळलेली आहेत, मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान झालेलं आहे। माझ्याबरोबर काही रहिवासी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काल ॲक्च्युली आमचं घराचं जे पूर्ण खचत गेलेले आहे, आता आम्ही सावध केलं आणि ऑलरेडी आम्ही काल पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली, लेखी कंप्लेंट दिली। पोलीस स्टेशन बोलले की ठीक आहे, आपण बसून आपण पाठपुरावा करूया, अधिकाऱ्यांना घेऊन मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसूया। तर काल दिल्यानं आज आम्ही रात्रीने एकदम जास्त खचायला लागले। तर आम्ही स्थानिकच्या लोकांना आम्ही सांगितलं की बाबा तुम्ही तुरुंग खाली करा, नाहीतर जीवितहानी होणार आहे। मग लोकांना आम्ही खाली केलं, सकाळी पहाटेपासून सकाळी खाली केलं आणि आज 9:30 वाजता रात्री घरं कोसळली। एकूण किती घरांचं नुकसान झालेलं आहे यामध्ये आणि किती लोक राहत आहेत? ॲक्च्युली 180 घरं आमची आहेत। आता सध्या तरी आमच्या 40 घरांना तरी बाधा झालेली आहे। 10-12 घरं आता कोसळले पाण्यामध्ये आणि 40 घरं आता बाधित आणि आता ऑलरेडी सगळ्या घरांना चिरा घेत झालेलं आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी मेट्रो प्रशासनाचा गलतान कारभार असं तुम्हाला वाटतोय का आणि मागणी काय? नक्कीच साहेब, कारण का मागच्या 4 महिन्या अगोदर फायलिंग झाली, तेव्हा त्यांना आम्ही बोललो बाबा इथं फायलिंग कराल, आमची इथं घरं आहेत, आम्ही नाल्यावर घरं आहेत, आमच्या घरांना तडा जाते आणि प्लस फायलिंग केल्यानंतर आमच्या घरांना तडा गेल्या। त्यांना सांगून पण त्या लोकांनी काय आमच्या लक्ष गेलं नाही, पण त्या लोकांनी एक पोल घातला त्यांनी तिकडे, आणि त्यांना सांगून पण त्यांनी काय आमच्या त्यामुळे आमच्या घरांना तडा जाऊन आता मला झाले 42 वर्ष, माझे आई वडील ते झाले त्यांना 70 वर्ष। आम्ही इथं राहत असल्यामुळे आम्हाला असं कधीच घटना घडली नाही आणि आता घटना घडत आहे। काय म्हणणं तुमचं? नेमकी घटना घडली आहे, हे पैसे घेऊन हे गप्प असतात, MMRD आले, बरोबर झाले, बोलणं झालं, पूर्ण झालं। तुम्ही बघा, हे माझं घर आहे, स्वतःचं घर आहे, ते भांडी दिसतो तुम्हाला, तुम्ही बघून घ्या, ते माझं घर आहे, माझ्या तिकडे हे आहे। आता माझ्यापर्यंत डॉक्युमेंट पुढे खाडीमध्ये पडलाय, आता मी काय करू? आता तुम्ही ते सांगा। तुमचं कुटुंब आता कुठं आहे? नेमकं कुटुंब? माझ्या कुटुंबाला माझे वडील बाहेर पडले, कुठे तरी माझे वडील लुंगी घालून बाहेर पडले आहे, बाहेर आहे। आता मी काय करू ते सांगा? आता मी इकडे आलोय समोर ना, आता मी काय करू? बरोबर। खरं तर नागरिकांचं हे म्हणणं आहे की आता ही घरं जी आहेत ती थेट याच्यामध्ये कोसळलेली आहेत। कुठेतरी मेट्रोच्या कामामुळे ही दुर्घटना घडलेली आहे। नागरिकांना तात्पुरता निवाऱ्यासाठी त्यांनी एका खाजगी देरासरमध्ये आसरा घेतलेला आहे। मात्र पुढे काय आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता प्रशासन काय कारवाई करणार आणि यांना कॅमेरामन अनिलचं प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।